या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इंजिनिअरिंग फर्स्ट इयर मध्ये असताना तुम्हाला लॅपटॉप लागतो का, त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये लॅपटॉप लागतो का की विदाऊट लॅपटॉप घेता पण तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट करू शकता। त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रांचेस याबद्दल मी तुम्हाला माहिती देईल। त्यानंतर लॅपटॉप परचेस करण्यासाठी तुमचं बजेट काय असलं पाहिजे आणि व्हेन टू परचेस लॅपटॉप, तुम्हाला लॅपटॉप तुम्ही कधी घ्यावा। तर सगळ्यात पहिले फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असताना लॅपटॉप आपल्याला लागतो का, तर त्यासाठी मी काय करतोय, पुणे युनिव्हर्सिटीचं जे सिलेबस डॉक्युमेंट आहे ते ओपन करतोय। इथे तुम्ही बघू शकता हे डॉक्युमेंट मी पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलंय। इथे फर्स्ट सेमिस्टरचा तुम्हाला सिलेबस दिसेल। आता तुमची युनिव्हर्सिटी जर वेगळी असेल तर तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जा आणि तुमचं जे सिलेबस डॉक्युमेंट आहे डाउनलोड करा। हे जर तुम्हाला माहित नसेल तर मी यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। याच्यावरनं तुम्हाला त्या पर्टिक्युलर इयरला तुमचा सिलेबस काय आहे, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 याचा अंदाज येईल। आता सेमिस्टर 1 मध्ये एकच जो सब्जेक्ट आहे तो प्रोग्रामिंग रिलेटेड आहे। त्या सब्जेक्टचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आणि यामध्ये 2 तासाचं थेरी लेक्चर आणि 2 तासाचं प्रॅक्टिकल हे एका वीकमध्ये कॉलेज कंडक्ट करतं। आणि याची एक्झाम स्कीम जर बघितली तर 30 मार्काचं हे मिड सेमिस्टर असतं, सीसीई असतं। त्यानंतर 8 सेमिस्टर हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, तो 70 मार्काचा आहे आणि टर्म वर्क जे असाइनमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये करावं लागतात ते 25 मार्काचे। इथे जर तुम्ही बघितलं तर प्रॅक्टिकल आणि ओरल याच्यासाठी फर्स्ट इयरला कुठलाही सब्जेक्ट नाही, म्हणजे प्रोग्रामिंगचा पण जर सब्जेक्ट बघितला तर त्याचं प्रॅक्टिकल होत नाही, किंवा याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्टचा पण कुठला सब्जेक्ट इंजिनिअरिंग फर्स्ट सेमिस्टरला नाहीये। नंतर आपण बघूया सेकंड सेमिस्टरचा सिलेबस। सेकंड सेमिस्टर मध्ये पण एक प्रोग्रामिंग रिलेटेड सब्जेक्ट आहे, सब्जेक्टचं नाव आहे प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग। यामध्ये 2 तासाचं थेरी आहे, 2 तासाचं प्रॅक्टिकल आणि मार्किंग स्कीम पण सेम, सीसीई 30 मार्क्स, एंड सेमिस्टर 70, टर्म वर्क 25। आता हे टर्म वर्क जे करायचं मला याच्यासाठी कॉलेजमध्ये लॅबचा ऍक्सेस मिळतो, तुम्ही लॅबमध्ये जाऊन पण तुमचे जे असाइनमेंट्स असतात ते कम्प्लीट करू शकता। त्यासाठी स्वतःचा लॅपटॉप असण्याची गरज नाहीये। आणि फर्स्ट इयरला प्रोजेक्ट असतो, पण प्रोजेक्ट पण तुम्ही लॅबमध्ये जाऊन तो कम्प्लीट करू शकता, तो टर्म वर्कच्या आतमध्ये येतो। फर्स्ट इयरला सेपरेट वेटेज नाहीये। तर याचं जर आन्सर द्यायचं झालं की फर्स्ट इयरला लॅपटॉप लागतोच का, तर फर्स्ट इयरला लॅपटॉप नाही घेतला तरी चालतो। आणि मेन प्रॉब्लेम असा आहे की फर्स्ट इयरला ज्यावेळी मुलं लॅपटॉप घेतात तर तो लॅपटॉप नवीन असतो, त्यावेळी त्याबद्दल ना खूप उत्सुकता असते की यामध्ये आणखीन काय काय करता येईल। तर त्यामुळे काय करतात मुलं, जास्तीत जास्त वेळ हा लॅपटॉपवरती स्पेंड करतात आणि त्यामुळे त्यांचं जे फर्स्ट इयरला ज्यावेळी मुलं लॅपटॉप घेतात तर तो लॅपटॉप नवीन असतो, बाकीचे सब्जेक्ट आहे त्याकडे दुर्लक्ष होतं। फर्स्ट इयरचा सिलेबस हा थोडासा डिफिकल्ट असतो, कारण मुलं 12th मध्ये ज्या पद्धतीचं स्टडी करतात तर तशा पद्धतीचं स्टडी नाही, स्टडीचे वेगळे पॅटर्न्स आपल्याला इंजिनिअरिंगसाठी फॉलो करावं लागतात आणि ते थोडंसं ऍडजस्ट होण्यासाठी मुलांना वेळ लागतो। आता तुम्ही जर या पिरियडमध्ये फर्स्ट इयरला जर तुम्ही लॅपटॉप घेतला तर तुमचा जास्त टाइम हा लॅपटॉपवरती स्पेंड होईल आणि जे कामाच्या गोष्टी नाही आहेत त्याच्यावरती तुमचा वेळ जाऊ शकतो। फर्स्ट इयरचं जर तुम्ही फर्स्ट सेमिस्टर बघितलं तर यावर्षी ऑलरेडी सप्टेंबर चालू झालेलं आहे, तरी पण आणखी इंजिनिअरिंग कॉलेज चालू झाले नाहीये आणि फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला फक्त 4 महिने हे फर्स्ट सेमिस्टरसाठी मिळतात। यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्टचा स्टडी करावा लागतो। यामध्ये सब्जेक्ट पण हे 12 सारखे नाही की तुम्ही वर्षभर स्टडी करा, तुम्हाला 4 मध्ये तुम्हाला स्टडी करून त्याचे सगळे असाइनमेंट्स कंप्लीट करायचे आहेत, कॉलेज रेग्युलरली अटेंड करायचे आणि त्याची एक्झाम द्यायची आहे। त्यानंतर सेकंड सेमिस्टरला तुम्हाला टायमिंग मिळेल 5 महिने ते 6 महिने स्टडी करण्यासाठी। तर फर्स्ट इयरला तुम्ही लॅपटॉप नाही घेतला तरी चालेल, लॅपटॉप हा फर्स्ट इयरला मॅन्डेटरी नाहीये। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये लॅपटॉप लागतो का, तर हो, तुम्ही लॅपटॉप घ्या, कारण ते लॅपटॉप घेण्याचे बरेच बेनिफिट्स असतात। तुम्ही सेकंड इयरला लॅपटॉप घेऊ शकता। आता लॅपटॉप घेण्याचे बेनिफिट्स काय आहे की तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स असतात तर ते अटेंड करू शकता तुम्ही, काही प्रॅक्टिकल्स असतात, त्याची लॅबमध्ये काय होतं लिमिटेड टाइम मिळतो आणि बऱ्याच वेळा काय होतं कॉलेज बंद राहतं, जसं सॅटर्डे संडेला कॉलेज बंद असेल आणि तुम्हाला त्याचं असाइनमेंट्स किंवा तुमचं लॅब कंप्लीट करायचे असेल किंवा एखादं तुमचं प्रोजेक्ट असेल, त्या प्रोजेक्टवरती तुम्हाला काम करायचं असतं तर त्यावेळी तुम्हाला लॅपटॉप लागतो। कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रेझेंटेशन तुम्हाला डिलिव्हर करावं लागतं, तर ते प्रेझेंटेशन बनवण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप लागतो। आता तुम्ही बाकीच्यांचा लॅपटॉप घेऊन तुमचं काम नाही करू शकत, कारण त्याला लिमिटेशन्स आहे, कारण दुसऱ्या स्टुडंटला पण त्यांचं स्वतःचं काम करायचं असतं। तर त्यावेळी तुम्हाला इंजिनिअरिंगला लॅपटॉप हा लागणार आहे, फक्त तो कधी परचेस करायचा हा डिसिजन तुमचा आहे। आता नेक्स्ट आहे कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड ज्या ब्रांचेस आहेत। कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड कुठल्या ब्रांचेस आहे, जसं कॉम्प्युटर सायन्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, त्यानंतर सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग, या ब्रांचेससाठी लॅपटॉपचा जो युसेज असतो हा जास्त असतो। का, कारण यांना जे सब्जेक्ट असतात कॉम्प्युटर रिलेटेड ते जास्त असतात आणि त्याचे प्रॅक्टिकल्स जे असतात ते ऑनलाईन त्यांना करावे लागतात। यासाठी आणि बाकीच्या ब्रांचेस जर कम्पेअर केल्या तर ह्या सीएस रिलेटेड ज्या ब्रांचेस आहेत त्या मुलांना लॅपटॉपवरती जास्त टाइम स्पेंड करावा लागतो, कारण त्यांचे प्रॅक्टिकल्स लॅपटॉपवरती असतात, असाइनमेंट्स त्यांना लॅपटॉपमध्ये कंप्लीट करावे लागतात किंवा जे प्रोजेक्ट असतात
तर ते पण त्यांचे CS रिलेटेड प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांना लॅपटॉपमध्येच ते कम्प्लीट करावे लागतात. सेकंड इयरला तुम्हाला लॅपटॉप परचेस करावाच लागणार आहे, फर्स्ट इयरला परचेस नाही केलं तरी चालेल. नेक्स्ट आहे बजेट. आता फर्स्ट इयरला ज्यावेळी तुम्ही आता ऍडमिशन घेतलंय तर तुम्ही पॅरेंट्सचा पण विचार करा. 11-12 पर्यंत कसं होतं की आपल्याला एवढी फीस लागत नव्हते एज्युकेशनसाठी, पण इंजिनिअरिंगची जर फीस बघितली तर प्रत्येकाने 1.5 लाख ते 2 लाखामध्ये इंजिनिअरिंगची कॉलेजची फीस भरली आहे आणि ती पण वन टाइम भरली आहे. त्याच्यानंतर तुमचं हॉस्टेलचे चार्जेस आहे 1 इयरचे, त्यानंतर मेसचे चार्जेस आहे, तुमचा रेग्युलर मंथली एक्सपेन्स आहे, तुमचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे, हे सगळं पॅरेंट्सला तुमचं मॅनेज करायचं आहे. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर हे जे 2 ते 3 महिने जातात पॅरेंट्सला फायनान्शियल गोष्टी मॅनेज करण्यासाठी हे थोडे डिफिकल्ट असतात. तर तुम्ही त्यांचा पण विचार करा, कारण लॅपटॉपची खूपच गरज नाही आणि तुम्ही त्यांना म्हणू नका की आम्हाला लॅपटॉप हा आताच हवा आहे. आणि काहींची कंडिशन खूप चांगली आहे तर ते डेफिनेटली लॅपटॉप परचेस करू शकता, कारण भविष्यात तुम्हाला लागणारच आहे. फक्त फर्स्ट इयरला लक्षात ठेवा की फर्स्ट इयरला तुम्ही जास्त टाइम स्पेंड जो आहे ना हा लॅपटॉपवर करणार नाही. तुम्हाला थेरॉटिकल बाकीचे जे सब्जेक्ट आहे तिकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बरेच स्टुडंट्स विचारतात की लॅपटॉप परचेस कधी करावा. आता लॅपटॉप कुठला परचेस करावा याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवतो, कारण या व्हिडिओमध्ये तेवढ्या गोष्टी कव्हर होणार नाही. त्याच्यात मी डिटेलमध्ये जाईल. त्यानंतर कुठल्या ब्रँचेससाठी कुठले सॉफ्टवेअर्स लागतात, नंतर काय कॉन्फिगरेशनचे तुम्ही लॅपटॉप घेतले पाहिजे, त्यानंतर तुमचं बजेट जे असेल त्याच्यानुसार तुम्ही कुठला लॅपटॉप प्रेफर करावा, हे सगळे डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये देईल आणि त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आता लॅपटॉप केव्हा परचेस करावा, तर फेस्टिवल सीझनला बरेच ऑफर असतात लॅपटॉपवरती, तर त्या ऑफर टायमिंगमध्ये तुम्ही लॅपटॉप परचेस करू शकता. आता लॅपटॉप हे कुठनं परचेस करायचे, तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये लॅपटॉप परचेस करू शकता. आणि लॅपटॉप घेण्याच्या सेम लॅपटॉपचं जे मॉडेल आहे तर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्राइजेस चेक करा. ऑनलाईनमध्ये त्याचे प्राइजेस किती येतात त्या कॉन्फिगरेशनसाठी, ऑफलाईनमध्ये वेगवेगळ्या शॉप्समध्ये तुम्ही व्हिजिट करा, ऑफलाईनमध्ये त्याचे प्राइजेस कम्पेअर करा आणि कुठे तुम्हाला बेस्ट कॉन्फिगरेशन मिळते तिथनं तुम्ही तुमचा लॅपटॉप परचेस करू शकता. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून माझ्याकडे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये असताना जर करियर काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर माझा नंबर मी इथे दिला, या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि करियर काउन्सिलिंगची अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता.